सध्या ब्लिंकिट देशभर चर्चेत आहे ते त्याच्या सर्व्हिसमुळे नाही तर मुंबईमध्ये एफडीएच्या रडारवरती ब्लिंकिट आल्यामुळे आणि त्याचे काही स्टोअर बंद झाल्यामुळे। मात्र आता कोल्हापूरमध्ये सध्या ब्लिंकिट रडारवरती आलेले आहे, मात्र ते एफडीएच्या नाही तर त्यांच्या सर्व्हिस डिलिव्हरी बॉयच्या कर्मचाऱ्यांच्या रडारवरती ते आलेलं आहे, कारण त्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। का पुकारलेला आहे बेमुदत संप, त्यांचं कारण काय आहे, त्यावरती त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। दादा, केव्हापासून तुम्ही हे बेमुदत संप पुकारलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मागण्या काय आहेत? कसं झालंय, पहिला स्टार्टिंगला इथे जे अर्निंग होतं, जे पर ऑर्डर अर्निंग किंवा गिग अर्निंग होतं ते चांगल्या प्रकारे होतं। स्टार्टिंगला न्यू होतं तेव्हा, म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला 1300-1500 रुपये भेटायचे, पेट्रोलचे जाऊन आम्हाला 1000 रुपये तरी राहायचे। 15-16 तास आम्ही काम करायचो पहिला। पण आता काय झाले, काही दिवस असं झाले की पेट्रोलचे दर तर तुम्हाला माहितीच आहेत, 112 रुपये पेट्रोल झाले। आम्हाला आता 14 तास काम केलं तरी 700-800 रुपये भेटतात। मग आम्ही घरी किती देणार, पेट्रोल किती टाकणार, आम्ही स्वतःवरती खर्च किती करणार? आमची फक्त एकच मागणी आहे, आमचे दर आम्हाला वाढवून द्यावेत, आमचं अर्निंग किमान 1000 रुपये तरी व्हावं। कोल्हापूरमधील बाकी जे स्टोअर आहेत ते चालू आहेत की तेही बंद आहेत? नाही, चालू आहेत। त्यांची अर्निंग मनाप्रमाणे आहे का? हा, त्यांचं वाढवले आहेत। म्हणजे त्यांनी MK नगर साने गुरुजीचं आहे, तिथे पण स्ट्राईक झाला होता, स्ट्राईक 2 दिवस चालू होता, तिथे पण त्यांचं अर्निंग वाढवलं गेलं आहे। जवाहरनगरचं पण अर्निंग वाढवलं गेलेलं आहे। मग तुमचं न वाढवण्याच्या पाठीमागचं काय कारण? आता ते आम्हाला पण नाही माहिती, आम्ही तर डिलिव्हरी बॉय आहे, आम्ही जाऊन विचारतो, ते बोलतात की नाही वाढवणार आहे, मी मेल केलाय। आता हे गेले आम्ही 2 महिने झाले ऐकतोय। ज्यांची पहिला वाढवण्यात आलेली आहे त्यांची साधारण मागणी नंतर किती दिवसामध्ये वाढवली आणि तुमचा किती दिवस सध्या प्रलंबित विषय आहे? त्यांनी स्ट्राईक केल्यावरतीच त्यांची वाढवली गेलेली आहे, म्हणून मग सगळ्या मुलांनी स्ट्राईक केलेला। मग आता मी पार्ट टाइमला येतोय, तरी पण मी बोललो तर सगळ्या मुलांनी फोन केले की आपल्या पण मुलांचं स्ट्राईक झालेलं आहे आणि कोणी लॉग इन नाही राहायचं। तुम्ही कंपनीला मेल केला किंवा कंपनीच्या कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमचं आतापर्यंत बोलणं झालंय? आमच्या मॅनेजर साहेबांशी बोलणं झालं, SMC। त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आलेली आहे? तुम्ही चालू करा, आम्ही 4 दिवसात करू काम चालू केल्यानंतर। हा, हे लेखी आश्वासन होतं की तोंडी नाही, आश्वासन? तोंडी आश्वासन, लेखी आश्वासन देत नाही याची। मग तोंडी आश्वासनावरती तुम्ही समाधानी आहात का? सगळी मुलं नाही आहेत ना। आता साधारण तुम्ही जितके काही संपावरती आहेत ते कितीची संख्या आहे, एकूण किती जण तुम्ही आहात? सध्या तरी आम्ही 54 मुलं आहोत ऍक्टिव्ह मध्ये। 100 मुलं होती, पण सगळे मुलं जेवायला वगैरे इकडे तिकडे असे गेलेले आहेत। तुम्ही जर आता तुमच्या मागण्या मान्यच नाही झाल्या, त्यांनी तुमच्याकडे लक्षच नाही दिलं, तुमचं जो दर दिवसाचं जे काही तुमचं पेमेंट असेल त्यामध्ये वाढ नाही केली, तर मग तुमची पुढची काय प्रतिक्रिया असणार आहे या संदर्भात? नाही, सगळे मुलं, आता माझ्या एकट्याच असं काही नाही आहे, सगळ्या मुलांचं म्हणणं आहे की आपण स्ट्राईक करायचा, जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत करायचा नाही। आणि असं नाही की मी जुना आहे मला भेटलंच पाहिजे, जे नवीन पण कोण येणार आहे त्याला पण तोच प्रॉब्लेम होणार आहे, कारण त्याला पण दर कमी भेटणार। नवीन आहे त्यामुळे त्याला माहिती नाही इथं ऍक्च्युअल मध्ये दर किती भेटतोय, आपला पेट्रोल खर्च किती होतोय, गाडीचा मेंटेनन्स किती जातोय, बाकीचा त्याचा एक्स्ट्रा खर्च, त्या घरी पण पैसे राहिले पाहिजेत ना। आता तो येऊन इथं 14 तास काम करत असेल आणि त्या गाडीचा मेंटेनन्स 100 पकडा, 300 रुपये पेट्रोलचे पकडा, आणि त्याला राहत असतील 500 रुपये, तर त्यात काय फायदाच नाही ना मॅडम। आता जे तुम्ही दिवसाकाठी काम करता त्या तुमच्या स्टोअरला एकूण किती ऑर्डर्स येतात ज्या तुम्ही सप्लाय करता? 2500च्या आसपास आमच्या स्टोरला ऑर्डर असतात। आणि ज्या वेळेला सुरुवातीला तुम्हाला जे तुमचं पेमेंट केलं जायचं त्यावेळेला जास्त होत्या की आता कमी पेमेंट केल्यानंतर? ऑर्डर होत्या, म्हणजे आता ऑर्डर वाढूनही तुम्हाला तुमचं जे काही दिवसाचं असतं ते पेमेंट दिलेलं जातं? नाही भेटत नाही। आम्ही असं पण नाही बोलत मॅडम की मुंबई पुण्यासारखं करा, ती मेट्रो सिटी आहे, मान्य आम्हाला तिकडे जास्त पेमेंट आहे, जास्त लोक आहेत, जास्त ऑर्डर आहेत। आमचं म्हणणं काय, एक समाधानकारक अर्निंग द्या की जेणेकरून प्रत्येक मुलग्याचा खर्च व्यवस्थित निघेल। बाकी आमचं काय मागणी आहे एक्स्ट्रा असं नाही आहे, आणि आम्ही कोणाला फोर्स पण नाही केलेला कोण लॉग इन करू नका वगैरे, काय नाही, ज्याला करायचं असेल करू शकतोय, पण सगळ्याच मुलांनी ठरवलं की लॉग इन नाहीच करायचं। आपण पाहिलं, आपण जाणून सुद्धा घेतलोय ज्या मागण्या आहेत खरोखरच रास्त आहेत मागण्या। कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये जेव्हा डिलिव्हरी बॉय एखादी डिलिव्हरी द्यायला जातो तेव्हा त्याचं ते परवडलं सुद्धा पाहिजे त्यांना। मग मात्र हे जे त्यांचं जे स्ट्राईक चालू आहे किती दिवस चालू राहणार हे महत्वाचं आहे। तोंडी आश्वासन आलेलं आहे, मात्र ते तोंडी आश्वासन त्यांना मान्य नाही आहे। लेखी आश्वासन कधी येणार आणि कधी त्यांच्या पेमेंटमध्ये वाढ होणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, KK न्यूज, कोल्हापूर। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।